वेलकम बॅक टू माय चॅनल। आज खूप खुशीचा दिवस आहे कारण की आजच्या व्लॉगमध्ये मम्मी पप्पा आहेत, म्हणजे पूर्ण आजच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल। ही मॅडम बघा कसं मी व्लॉग करताना वाजवते आणि इकडे मम्मी पप्पा। आज आम्ही नाश्त्याला लवकरच बसलेलो आहे, उपीट केले आणि दीदीने उपीट केले आणि शेंगदाणेच नाही टाकले आणि माझ्या मम्मीला शेंगदाणे खूपच आवडतात। मी पोहे करणार होते पण ऐन टायमिंगला उपीटावर गेले। कसं झाले पप्पा हे उपीट? कोथिंबीर नाहीये नाही चांगलं खा। गाईज आता मी भेटते, वाव किती सुंदर दिसते ना। आता मी भेटते भर दुपारी म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आली, आता 5:30 वाजलेत। तर आमचा प्लॅन ठरला आता आम्ही सगळे, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल, आम्ही सगळे एकत्र आहे। तर आज पण आम्ही एकत्र आहे आणि मी रात्री इथं झोपायला होते काल। मम्मी पप्पांना सोडलं रात्री 10:30-11 वाजता काहीतरी, आणि मी परत इकडे आले कारण की वृंदा मला सोडत नव्हती, म्हणून सगळे म्हणत होते तू थांब, कारण की वृंदा ती पण होती। तर वृंदा असल्यावर मी कधीच चान्स मिस नाही करणार, त्यामुळे मग मी इकडे राहायला आले रात्री। का नाही बाबू, मी राहायला आले ना इकडे। वाव यार, चुम्मेश्वरी माझी बहीण आहे मला चहा नाही दिली, चहा मला पण प्यायचा। हा घेऊ का? हा घेऊ, रेड घेते बाई, थोडस जरा कलरफुल थीम। ए इकडे ना, धर इकडे। व्लॉग मध्ये बोलणार का नाही तू? पटकन धर ना मग, इथं जरा दे ती, मग ये पटकन व्हिडिओ मध्ये। पहिले मूडवर काम आहेत आमचे। मस्त आम्ही बाहेर बसले मी, आणि हवा येते। वाव, मी केस बांधून टाकले आता अशीच। आणि काय म्हणायचं होतं मला, आम्ही चाललो आता पार्क मध्ये, डायनासोर पार्क मध्ये चाललोय डायनासोर बघायला। डायनासोर बघायला चाललोय आपण, कळलं? खरा खर्चा, घाबरून जाऊ नको, मी आहे, तुम्हाला दाखवते ती बघा। हाय करा, हाय। ह्यांचं बघा, हिला वृंदासोबत फोटो काढायला आहे ना, असं आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागतं। आणि हिचं बघा, आता हिचं आयफोनचं तिला कळलंय की असं केल्याने काय होतं, त्यामुळे ती नाही आलं। वरती आहे चिंग, तर तोंड जवळ आण तुझं। तू माझ्याकडे गाडीवर आणि मी अगं इकडून तोंड करायचं तर खूपच स्ट्रगल करायला लागते यार वृंदा सोबत फोटो काढायला। इकडे खूप पडलं गाडी, तुला काय त्याला मग कसं उभे राहते? मी ना उभे राहिले, तुम्ही बसले। पडणार आहे चिंगी, तू तिकडे कशाला पाय घेती? गाईज ह्यांचं बघा कसं चाललंय। आणि ही मॅडम आहे ना, हिला लय भाव लागतो। आता बघा कसं अँगल चेंज करते ही। हा हसा, हा मग घे, चल पटकन घे पटकन, चल मला हे बघ, मला पप्पी दे, चल नाही दे की मग डायनासोर बघायला जायचंय चिंगीला। थांबा मी तिला समजून सांगते। काय ग मला पप्पी दे, चिंता नको। हा पप्पी दे, झाले आता मला दे पप्पा। माझी शिवणा कुठे ग कांचन माऊली ना? गाईज फोटो काढण्यासाठी एवढा कांचनने प्रयत्न केला। तर हॅलो, आम्ही चाललोय डायनासोर पार्कला।
आता आम्ही चाललेलो आहे डायनासोर पार्क मध्ये. आम्ही चिपकू चिपकू वाटत असेल पण ते जरा गाडीवर आमचं सेट होईल आम्हाला. आणि ही बघा आमची हिरोईन कशी दिसते. आद्या हिरोईन. माझ्या लेकरू कसं गोड दिसतंय ग. आता आम्ही चाललो गाडीवाले पलटण पुढे चाललोय आणि ही बघा हिरोईन आमची एक. बाय बाय. चला फिरायला. बाय. सो आज आम्ही आलोय पिंपळे सौदागरच्या ह्या डायनासोर पार्कला जिथे पूर्ण डायनासोर थीम केलेली आहे त्यांनी. सो आपण जाऊयात मध्ये आणि आम्ही तुम्हाला दाखवू. ओके ओके. इथं बघा केवढी रांग लागली तिकीट काढायला. आत जायला पण एंट्रीला पण तिकीट आहे. आहे डायनासोर पार्क मध्ये गार्डन पिंपळे सौदागर. हा लोकेशन सांग. डायनासोर गार्डन पिंपळे सौदागर. आणि आम्ही आले सगळे गाडीवर. हे आले कॅबने. आणि हे बघा स्नॅप. तुम्ही हिला ओळखलं ना मागच्या लॉग मध्ये. मागच्या लॉग मधली ही आहे ती स्नॅप वाली. डोकं आलं. चिंगी. गाईज माझ्या बरोबर कोणच चालना झालंय बघा. साथीदार मेरा. आणि आता पप्पू कुठे गेले. हम दो साथ है. आणि इकडे ह्या सगळ्या चालल्या. यार मस्त गार्डन आहे. किस्सा सांगते एक मी तुम्हाला. ही मला आहे ना आमचं ठरलं की आम्ही जाणार म्हणून गार्डनला. तर आहे ना ही म्हणली चांगलं नाही आहे ते पार्क पण आहे ना. नंतर आम्ही सर्च केलं म्हणलं मग कशाला जायचं चांगलं नाही तर. पण नंतर सर्च केलं हे लाइटिंग वगैरे तुम्हाला दिसत असेल हे खूप मस्त. आणि हे मागचं बघा डायनासोर. अय्या बर्थडे शूट चालू इथं किती क्यूट. पप्पा खाली बघून चला. अगं ती स्नॅप टाकतीये. आणि इकडे दामी दिदी आहे, इकडे मम्मी आहे, इकडे आबाई दिदी, इकडे पप्पा, इकडे चिंगी. आणि तिकडे बर्थडे शूट चाललंय छोट्या मुलींचा. आमचे मस्त मस्त फोटो झालेत आता आणि खूपच फोटो काढले. आम्ही व्हिडिओ फोटो काढतोय म्हणून बघते आपल्याला. आणि चिंगी आता माझ्या बाप्पांबरोबर तिकडे नाही आली. आणि आम्ही मस्तपैकी फोटो काढले. लाईट गेली वाटत. आणि रुंदा बघा रुंदा. हा इकडे बघ. तुला कसं वाटतं इथं डायनासोर मध्ये. सगळ्यात हट्टी मुलगी. सगळ्यात हट्टी मुलगी. सगळ्यात हट्टी मुलगी का नाही. कसं वाटतंय. कसं वाटतंय. छान छान वाटतंय का. मस्त हवा बिवा येते मस्त. कसं वाटतंय. खूप छान. पहिल्यांदाच इकडे PCMC मध्ये राहून सुद्धा आपण पहिल्यांदाच इकडे हा ना. पण किती वर्षांनी आलोय ग बागेत. आप्पा आजी बाबा. आणि आम्ही पहिले लहानपणी आहे ना सारखं म्हणजे आम्ही केलंय ना मामाच्या घरी यायचो
तर आम्ही सारखं गार्डनला जायचो, सारखं म्हणजे सारखं बागेत जायचं. पण तेव्हा हे असल्या फॅसिलिटी नव्हत्या, लाइटिंग वगैरे. तेव्हा कसं झोका बिका आम्ही खायला घेऊन जायचो, घरातून भेळ करून घेऊन जायचं. हा मजा यायची पण लहानपणी. आणि आता पण आम्ही स्टील बागेत येते. आता सगळेच यायला लागले, असं गार्डन झाले त्यामुळं. आणि चलो मस्त मजा आली. मध्ये गार्डन आहे बेस्ट ऑप्शन आहे. हा ना, मस्त हवा बिवा पण येते, हवा लागते चांगली. थोडीशी आमची क्वालिटी कमी येत असेल कारण की अंधार झाला. ही लाईट आहे ना असे डार्क आहेत, त्यामुळे आमच्या तोंडावर वेगळाच इफेक्ट येतोय. आणि चलो बाय 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 बाय. या बागेत या बागेत सगळ्यांनी भेट द्यायला. मस्त पैकी छान बाग आहे, मोठा डायनासोर बघायला मिळेल. सगळे ह्याच्यात मग आम्ही ना, आपण नाही का लॉग मध्ये बोलतो, काय हे केलं ना, काय म्हणताला, जेवायला वगैरे गेलं ना, म्हणते मग आम्ही दरवेळेस माझ्या लॉग मध्ये या जेवायला. गाडी तू म्हणते ना या जेवायला केलं की, म्हणून म्हणलं या बागेत फिरायला. जेवायला नाही, फक्त फिरायला. लाईट वगैरे बघायला, डायनासोर वर बसायला. नाही बसायला आलं. बघा आता, बघा आमची मॉम. चला आता आम्ही सेल्फीज काढतो आणि नंतर भेटतो. बाय बाय. वाव. नवीन बिझनेस चालू केला आम्ही नूडल्सचा. आता आम्ही एवढं नूडल्स करणार आहे. आम्ही एवढं नूडल्स हा दीदीला चौकात पाठवणार आहे. आम्ही कांचनला पण पाठवणार आहे विकायला. हे कांचन, मी नूडल्स करून देते, तू हे विकायला जा आता. आणि आम्ही करतोय सगळ्यांसाठी नूडल्स. आम्ही आलो आता बागेतनं जाऊन, पार्क मध्ये गेलो मस्त पैकी. हे नूडल्स आणले होय. हो हेच भेटले का. आपण काय हे जागीरदार आहे आम्ही. आपण जागीरदार आहे. आमच्या इकडे मिळतात ते, कधी घेऊन या. 60 रुपये खूप पाकिट मोठं भेटतं. मग कुठं गेलं काय काढलंय मध्ये बस. तर आता आम्ही नूडल्स करणार आहे सगळे मस्त पैकी. आता इथं बसतील असतं बघ इंस्टा. आणि तुला काय बोलायचं, दीदी नव्हती, आम्ही तिला मिस केलं आज. पाणी घे भरून. आम्हाला रील करायचंय की पाणी असं भरून घे सगळं. सगळे इथे बसतात आणि एकत्र सगळे काही ना काहीतरी काम करतात. त्याचं रील करायचंय मला. कोणी आता तयार नाहीये. स्टील इंस्टावर त्यांचे रील करतात, मला तेच कळत नाही. बहिणीचे आमच्या एवढ्या बहिणी असून एक बहिणी लागत नाही. अरे सगळ्यांना कामाला आली. ह्याचं मला वाईट वाटतंय खूप. इथं फक्त माझ्या 3 बहिणी बसल्या, त्या पण कॅमेऱ्यामध्ये. एक कॅमेरा पकडलाय, तिला जाऊ दे, तिला माफ केलं कारण ती आमची लाडकी आहे. छोटी मुलगी आहे आमची ती. ती लाडकी बहीण आहे सगळ्यात, त्याच्यामुळे तिला माफ केलं. ती जी कॅमेरा पकडले ना, ती वाली. बघायचं का एकदा तिला ही वाली. आणि ही वाली बघा मला मदत करते. आणि ही वाली आम्ही रील करणार आहे, रील बघायला विसरू नका. हा आणि या नूडल्स खायला तेव्हा आम्ही बोलणार. हे झालं कोबीचे. आणि ते बघा आमचं कोण आलं आता. कांचन एक मोठी डिश दे ना मला. आगाव मुलगी आली, आगाव. अजिबात जायचं नाही. धरून बस मग कढई. मला असं वाटतंय अर्धा ह्याच्यात खावं ना अर्धा ह्याच्यात खावं. के हे बघा, एक मेंबर आता दिसले. हे पिलूसाठी ठेवलंय आम्ही भिक्क, कारण ती तिखट नाही खात. आणि इकडे आम्ही अशी मोठं पितळ्याचं पातेलच घेतलंय. आचारी बघा आचारी. कॉर्नफ्लॉवर पिठात हे करून तळायला लागतात, मीठ वगैरे घालून. आचारी बोलवलं ह्यांनी. आणि आचार्य आमचा बसला इथे. आणि किती सुंदर वाटते बघा. आणि नूडल्सला भाज्या कधी शिजवायच्या नाही. पोत मिस केलं चान्स. ही क्लिप परत लावा. तुम्ही बघितलं का, ही मागच्या लॉग मध्ये हीच मुलगी येते. ते केलं अगं तू एडिट. हीच आहे ती डेंजर मुलगी. एवढं डेंजर उचलती डायरेक्ट खातीये, ते पण फिक्क.
फोडल्यात धर. शेजवान चटणीच्या फोडल्या का दाखवते? हो 3 फोडलेत. चला आता आम्ही करतो मस्तपैकी. भेटतो परत हलवतो मला सगळं हे. आमचे नूडल्स बघा किती मस्त दिसतात आहेत आणि आम्ही मोठ्या पातेल्यातच नूडल्स केलेत. अजून दीदी टाकतीये आणि तसं तसं मी हलवते म्हणजे कसं जास्त आम्हाला लोड नाही झाले का काय? नाही. दीदी खाणारे मेंबर किती आहेत? अगं तू नको लोड घे. हिचा फोन आलेला आहे. हॅलो गाईज. आचार्य आमचा आता खाऊन जाईल हा थोड्या वेळाने. वेटिंग वर आहेत सगळे, वेटिंग वर आहेत. ह्या पण वेटिंग वर आहेत. मी पहिली आणि मी पण आहे वेटिंग वर. चला आता किती मस्त वाटतंय. दामिनी मॅडमला द्या पहिली. शपथ बाबू हे बघ काय म्हणलं मला चेंगील नाही आवडत. हिला पण द्या, हिला पण द्या. खावा पप्पा बघ माझ्या कशा खातात. मैं तो इस दुनिया में ही नहीं हूँ. मैं मेरा अकेला हूँ, अकेला इंसान. कोण आहे हा सदाशिव? सदाशिव कोण आहे हा? हे थांबा ग, अर्धवट घेऊ नका. कसं झालंय? आवडलं का? बघू सांग तिथं व्हिडिओ मध्ये, सांग कसं झालंय. बघू जरा टॉर्च. चला खावा आता सगळ्यांनी सुखानी. थोड्या वेळाने परत. गाईज कसं काय? एक नंबर. कसं काय? शब्दच नाही आता. शब्द लेट झाली ती. बाबू कसं झालंय? नूडललेस. एक नंबर नूडल्स. आणि बोलव की सगळ्यांना या खायला नूडल्स. मग आम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलते. आम्ही नाही बोलवणार कारण की थोडे चांगले नाही. आवडले. चांगली टेक्स्चर एवढंच पात्र. आता एवढं राहिलंय. फुल पातेलं होतं अजून तरी. आणि हे बघा एवढी तिखट आहे ना, तिखट नूडल्स आहे तरी फुकून फुकून खातीच आहे. कसं झालंय ग? कसं तोंड बंद आहे तिचं जरा खाण्यात बिझी. आणि खरंच तिला खूपच आवडलंय, मस्त खाती. मावशांवर गेली सगळ्या. कधी तिखट न खाणारी पोरगी बघा कसं तिखट तिखट खाते. बघा चटणी लावून ते पण. सगळ्या लहान पोरांनी बघा. हॅलो गाईज, आम्ही असं रोज जातोय संध्याकाळचं. मला बॅगा घेऊन जायला लागते आणि खाली मी कशी राहिलेली. आणि एवढ्या बॅग आहेत, रोजच्या बॅगा झाल्यात एवढ्या. 3 बॅगा. आणि रोज आम्ही असं बॅग घेऊन जातो. आज दिदीन मी आलोय ना, आता मम्मी मी जातो, दिदीन पप्पा चालत जातात. पप्पा मम्मी आल्यापासून हे असं झालंय. आणि आम्ही इकडे राहिलेली आमच्याकडं चिंगीसाठी. मला खरंच माझी बहीण माझ्यावर एवढं प्रेम करते मला वाटलं नव्हतं. स्नॅप नाही आहे हे, त्यामुळं मग मी राहिले. ती रडायला लागली होती बार. राहा प्लीज राहा रात्री. इतकं यार तुला असं दया नव्हती का? अशी कळवळून म्हणली पार मला. वृंदा आणि ही म्हणली मला कळवळून पार. त्यामुळे मला खूप कसं तरी झालं. म्हणून मग मी राहायला गेले इकडं. आणि कुलूप पण लावलं होतं त्यांनी, मी गेले तेव्हा. काय शेवटी
काय म्हणतात ना शेवट एकदम बहिणीचं प्रेम. शेवट चांगलाच झाला. मी आले ह्यांच्याकडे राहायला आणि मम्मी पप्पा आणि दीदी तिकडे गेले आमच्या घरी राहायला. पण त्यांना पण करमलं नसेल. हा ना, पप्पा म्हणले मी आलो नाही तर तू तिकडे कुठं चालली. म्हणून आज इकडे राहिलं झाली. हा, आता मी तिकडे चालले. आजच राहणार होती इकडे. आता आज परत म्हणत होते राहावा पण नाही राहिले मी. आता आमची गँग येते चालत अर्धी. आम्ही आता तिघे जणी आलोय आणि ही कशी बसती माहिती का गाडीवर. आम्ही दोघे असं सरळ बसतो आणि ती तोंड वाकडं तिकडं करून बसते. उलटी बसते उलटी. आणि चलो आता आमची गँग येईल. त्यांना चालायला अजून लय वेळ आहे. बाई. का हे पण आले आता आणि इकडून ह्या सगळ्या आल्यात चालत. गाऊन गँग आले. एक बार फिर से